मला असं वाटतं की सगळेजण एक वाक्य खूप सहजतेने म्हणतात, ते म्हणजे मी तसंच स्टाईल करतो जे मला कम्फर्टेबल वाटतं. पण कम्फर्टेबल वाटतं म्हणून तुम्ही कुठेही काहीही कपडे घालून जाल असं नाही होत. तुम्हाला त्या परिस्थितीचं, त्या जागेचं आणि तुम्ही काय कुठल्या ठिकाणी जाताय, कोणत्या लोकांना भेटणार आहात, या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून त्याच्यात तुम्हाला तुमचा कम्फर्ट शोधून मग तुम्हाला स्वतःला स्टाईल करून जावं लागतं. त्यामुळे अगदी हॅपी जर्नीबद्दल बोलायचं झालं तर स्टाईल ही डेफिनेटली खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि जसं अतुल म्हणाला मगाशी, किंवा आपण ते काही नुसते चांगले कपडे घातले म्हणजे झालं असं नाही होत. सचिन मला ह्या फिल्मच्या वेळेला नेहमी सांगायचं की खूप वेळ कसं बसायचं एका मराठी मुलीने, सॉरी, कसं बसायचं हे मराठी मुलींना जमत नाही. कारण ते फार महत्वाचं आहे. मराठी मुली मारतील मला. मी तिला असं म्हणत होतो की आपल्याकडे अतिशय ताकदवान अभिनेत्री आहेत, पण कॅमेऱ्यासमोर उभं राहणं काही न करता आणि नुसतं बसणं हे जे यायला पाहिजे, ज्याला ग्रेस लागते, लेन्स घेण्याची कपॅसिटी लागते आणि अत्यंत पॉवरफुल इगो लागतो. एक रिकामी जागा आहे, कॅमेरा समोर आहे, मी आलोय आणि मी माझ्या इतकं सुंदर कुणीच नाही, मी उभा आहे, हा इगो, मी त्या इगो विषयी बोलत होतो. तर मी तिची बसण्याची आणि उभं राहण्याचं वर्कशॉप घेतलं प्रियाच. हा, मला याच मुद्द्यावर यायचं होतं की जेन्युअनली कॅरी करणं हे फक्त कपडे कॅरी करणं नसतं, हे तुम्ही स्वतःला, तुमची बॉडी लँग्वेज कॅरी करणं हे सुद्धा खूप महत्वाचं असतं. आणि ज्याच्यावरती आम्ही डेफिनेटली काम केलं या फिल्मसाठी, विच वॉज व्हेरी नेसेसरी, की तुम्ही फक्त स्टाईल किंवा ट्रान्सफॉर्मेशन आहे म्हणून कपडे बदलून मग ते हँगरला लावलेले कपडेही वाटू शकतात, ते तसे न वाटता तुम्ही ते घातलेत आणि तुमचा ते एक भाग आहेत म्हणून तुम्ही कसे उभे राहता, कसे बसता आणि त्या कपड्यात तुम्ही ते कॅरेक्टर म्हणून कसे वावरता हे खूप महत्वाचं राहतं. व्यायाम म्हणू नका, हे सगळे जण आम्ही सगळे एकाची म्हणत. माझ्यावर त्याचा काही फरक दिसत नाही, खूप फरक झालाय खरा ह्याच्यात. माझ्या बाबतीत असं आहे की ह्याच्यात दोन भाग आहेत असं मला वाटतं. एक तर निवड करता येणं आणि दुसरं ते कॅरी करता येणं. निवड करता येणं ह्या बाबतीत मला 0 नाही मायनस मार्क आहेत कम्प्लिटली. अजिबात खोकायचं आणि नाही, हसायचं नाही आणि उचकी लागली. ओके, नाही तिने कसलं टायमिंग होतं, कारण पण तू ह्याच्यावरती अगदीच हसू शकली असतीस अदरवाईज. नाही, तुझं लक्ष नव्हतं म्हणून. ओके. तर माझी निवड भयानक आहे, मला त्यातलं कळत नाही दुर्दैवानी. हा एक भाग झाला, पण त्याला सपोर्ट असू शकतो, कारण तुमच्या आजूबाजूला खूप मुली असतात, त्यांना तुम्ही घेऊन जाऊ शकता शॉपिंगला आणि त्यांना विचारू शकता हे मला कसं दिसतंय असं. त्यामुळे तो तो भाग तिकडे सॉल्व्ह होऊ शकतो. त्यामुळे मला 2 लागतात, एका दोघींचं मत लागतं. योग्य सगळा मिळेल नक्की, कारण त्या मुली मी निवडलेल्या असतात. असं. तर दुसरा भाग कॅरी करण्याचा, तो पूर्णपणे स्वतंत्र भाग आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये मी एकतर विश्वास ठेवायला लागतो, मला कळत नसल्यामुळे, की ही व्यक्ती सांगते की मला हे चांगलं दिसतंय तर ते मला चांगलं दिसतं आहे. तिथे येणारा हा जो म्हणतोय की तो इगो आणि तो कॉन्फिडन्स, आपण त्याला कॉन्फिडन्स म्हणू फार तर, पण तो कॉन्फिडन्स माझ्यामध्ये असला की मग ते कॅरी करणं म्हणजे काय, शेवटी कॅरी करणं म्हणजे ते काही गळून पडत नाही. कॅरी करणं ते काही अंगावरच असतं ते, परंतु ते तुमचं होणं हा जो त्यातला भाग आहे, ते तुमचं तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्हाला हे आतून वाटत असतं की मला हे छान दिसतं आहे. हा त्याच्यातला भाग आहे. हा सायकोलॉजिकल गेम आहे. त्याचा तुमच्या एस्थेटिक्सशी आणि तुम्हाला रंगातलं किती कळतं आणि पोतातलं किती कळतं ह्याच्याशी काही संबंध नाही आहे त्याचा. आणि म्हणूनच तुम्ही पांढरे बूट, लाल पॅन्ट आणि पांढरा शर्ट घातलेले माणसं तर अट्रॅक्टिव्हली चालत असतात. असं की तुमचा एस्थेटिक सेन्स वेगळा असेल, पण तो ते आपलं करतो ना, तो त्याच्या त्या सोन्याच्या चेन आणि हे ते आपलं करून वावरतात. ते तुम्हाला नाही तिथे काही पॉइंट आउट करतायत की हे असं दिसतं तसं दिसतं तुमच्या घरी. तो तसा. तर मला वाटतं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या दुसऱ्या बाबतीत मला थोडीशी गती आहे, पहिल्या बाबतीत 0.
त्यावेळेला सुद्धा कॉस्ट्युम डिझायनर होता एक तर. आणि गांधींच्या बाबतीत गांधी स्वतः उत्तम कॉस्ट्युम डिझायनर होते स्वतःचे. अत्यंत विचारपूर्वक त्या माणसाने आपला कपडा निवडला, तो कसा नेसायचा कसा घालायचा ते निवडला, त्यांनी स्वतःचा मेकअप निवडला गांधीजींनी. तुम्ही मला सांगा, त्यांचं जर एकूण वर्णन तुम्ही वाचलं, गांधीजी कसे राहत होते, उपोषण करत होते, देशभर हिंडत होते, चालत होते, ह्या होते त्या होते, आणि तुम्हाला गांधी कसे दिसतात ते माहिती नाहीये, तुमच्या डोळ्यासमोर काय आलं असतं? भारतातला असा योगी, दाढी मिशा वाढलेला आणि केस वाढलेला असा माणूस तुमच्या डोळ्यासमोर आला असता. उपोषण केलं त्या माणसाने 18-18, 20-20 दिवस. एक दाढीचा खुंट वाढलेला फोटो कधी बघितला तुम्ही? मिशी मेंटेन केली आयुष्यभर. त्यामारी ते देशाचा कारभार करत होते, कुठं मिशी मेंटेन करायला? त्यांना मेकअप, कधी त्यांचं ते केस वाढले तुम्ही बघितले कधी? एक फोटो मला दाखवा की गांधीजी अस्ताव्यस्त काहीतरी आहेत, कधीही तुम्हाला तसा फोटो सापडणार नाही. त्यांची गोलमेज परिषदेला जातानाच बोटीवरचं फुटेज आहे, दाढी करतानाच असं उलट फावडं म्हणतो ना आपण, खर 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 असं त्यांचं ते इतकं सुरेख व्हिडिओ आहे तो. अत्यंत कॉन्शियस या सगळ्या बाबतीत. त्यामुळे तुम्हाला गांधींनी शिकवलं की स्वतःचे कॉस्ट्युम कसे निवडायचे, स्वतःची भाषा कशी निवडायची, स्वतःचा मेकअप कसा करायचा. फार हुशार माणूस, बनिया टू द कोर. म्हणून मी हे शिकलो, हे मला गांधींनी शिकवलं की हे असं निवडायचं असतं. जेव्हा त्यांचा अभ्यास केला, जेव्हा त्यांचा वाचलं आणि जेव्हा ते सगळं करायला लागलो, त्यावेळेला त्यांनी मला हे शिकवलं की हे ह्याच्यासाठी हे आहे असं. आणि मग तो कॉन्फिडन्स आला आणि म्हणून मी कॅरी करू शकलो बहुतेक. एक ऍक्टर म्हणून मला असं वाटतं की आपण व्हिज्युअल मीडियामध्ये आहोत, लोकांना आपण दिसतो आधी असं मला वाटतं, आणि ते अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण नेहमी म्हणतो की डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर, पण तसं नाही होत, खरंच नाही होत. आपण बघितलं की ते आधी आपल्याला आवडायला लागतं की अरे वाव, ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. काय ब्रँड आहे वगैरे मला काही त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, पण काहीतरी ह्याच्या पर्सनॅलिटीमध्ये आहे, आणि म्हणून मला अजून जाणून घ्यायचं की तो ॲक्टर कसा आहे. दिग्दर्शक कोणीही असेल, आर्किटेक्ट असेल, इंजिनियर असेल, कोणीही असेल. आणि हे सोडून मला असं वाटतं की फक्त डायलॉग डिलिव्हरी किंवा मी किती एक्सप्रेस करू शकतो ह्याच्या पलीकडे खूप गोष्टी असतात. ते टूल्स असतात एका ॲक्टरसाठी. ते सेट आणि कॅमेरा हे सगळं आहेच, पण कपडे, कशा प्रकारे आपण कॅरी करतो स्वतःला, केस, बेसिकली आपण काय पर्सोना, आपण काय ऑरा आपण एमिट करतो, हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि सॉरी, मी काय काय बोललो ह्याच्या आधी, मी ब्लँक झालो. हां, तर म्हणून ते फार ते फार महत्त्वाचं आहे. आणि हे सोडून मला असं वाटतं की मी ॲज अ पर्सन ह्याच्यामध्ये माझ्यात कपॅसिटी आहे काहीतरी एक्सप्लोर करायला, अजून वेगळे काही कपडे असतील किंवा स्टाईल्स असतील, मी ॲड ऑन करू शकतो, तर का नाही करावं असं मला वाटतंय. मला स्टाईल नावाची गोष्ट नुसती कपड्यांबाबत किंवा त्या कपड्यांच्या किमती आणि मेकअप बाबत वाटत नाही. तर मला असं वाटतं की हॅपी जर्नीच्या संदर्भात मी बोलतो, कारण मी त्या कथानकाविषयी बोलतोय. आणि व्यक्ती म्हणून बहुधा आम्हा सर्वांतर्फे मी बोलतो की आपण आता सगळ्यांनी समृद्धीला घाबरायची गरज नाहीये. आपण जो समाज आहोत, महाराष्ट्र, आपण मराठी माणसं, सातत्याने कलाविष्कार करताना आणि आपल्या मनातलं मांडताना आपण जेनेटिकली समृद्धीला घाबरणारी आणि समृद्धी बाहेर कॅरी न करणारी माणसं राहिलेलो आहोत. आणि त्यामुळे असा परिणाम आपल्या सिनेमांवरती झाला असेल. आणि त्यामुळे इथे कुणाला दोष देण्याचा किंवा इतर कुणाचं क्रिटिसिझम करण्याचा प्रश्न नाहीये. पण आज माझ्या पिढीमध्ये एक प्रकारचा शांत कॉन्फिडन्स आलेला आहे की हो, मी अशा पद्धतीने विचार करू शकतो. मला माझी पात्र चांगली दिसावी असं वाटतं, तो त्या कथेचा विषय आहे,